नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल. एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे फुल स्क्रीन व्हिडिओ ट्विटस आहे आणि अगदी कडक झाले. तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. तर व्हिडिओ चालू होण्याची माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण की मी जे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ ट्विटस कसे बनवाल. म्हणून व्हिडिओ जराही न मिस करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करता, मी अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर डेली मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि आनंद टेक्नॉलॉजीचे मराठीचे व्हिडिओ येत असतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवतो आणि येतो डायरेक्ट आपल्या काइनमास्टर ॲपमध्ये. माना जान है तू मेरे वास्ते, माना जान हूँ मैं तेरे वास्ते। आरजे तर काइनमास्टर ॲपमध्ये आल्यानंतर प्लसवर करायचं आहे क्लिक आणि तुम्हाला सेंटरमध्ये 9x16चा हवा रेशो दिसत असेल, याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक झाल्याच्यानंतर बॅकग्राऊंडवर जाऊन इथं काळ्या कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. जे आपण काळ्या कलरचं बॅकग्राऊंड घेतलं त्याला क्लिक करायचं आहे आणि याची जे ड्युरेशन आहे आपल्याला इथं 20-19 सेकंडपर्यंत करायची, 19-20 असं काही सेकंडपर्यंत करायची आहे, कारण की जे आपलं व्हिडिओ स्टेटस असेल ते इथपर्यंतच असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट करायचं आहे. मग तुम्हाला एकदम चालू राहायचं आहे. ऑडिओवरती क्लिक करून ज्या का फोटोमध्ये तुमच्यावाला गाणे असेल त्या गाण्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर गाणं मी इथं शोधून घेतो हे वालं. ठीक आहे, गाणं ॲड झालेलं आहे. आता काय करायचं आहे, मी गाणं इथं प्ले करतो आणि जिथं जिथं आपल्याला बीट वाटते तिथं हे शेंद्र्या कलरची पट्टी दिसत आहे ते तिथं क्लिक करायचं. ते मग जांभळ्या कलरची होईल, पण ते गाणं काय तुमच्यासाठी थांबणार नाही. ते गाणं पुढे प्लेच राहणार आहे. आपल्याला चालू गाण्यामध्ये मार्क द्यायचे. आता कसे देतो तुम्ही बघा. माना जान है तू मेरे वास्ते, माना जान हूँ मैं तेरे वास्ते। आरजे थांबा 1 मिनिट, इथं थांबलं, डबल द्यावं इथून. इथून हे जरा असंच खबाळते, बाकी काही नाही. इथून लईच खबाळती. ठीक आहे, असे काय मार्क देण झालेले आहे. त्याच्यानंतर आपला पहिला मार्क कोटशी आहे इथंशी आहे. ठीक आहे, तर पहिल्या मार्कवर यायचं आहे आणि खालचं जे आपलं काळं बॅकग्राऊंड आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि कैशीवरती क्लिक करून तुम्हाला इथं 2 नंबर ट्रिम टू राईट ऑफ लेफ्टचं ऑप्शन आहे, तिथं क्लिक करून राईट करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला एकदम चालू राहायचं आहे. लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे एक टेक्स्ट पेन जे आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा. ठीक आहे, हे वाली याला इथे घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर या चांगल्या प्रकारे मोठं करायचं आहे आणि याची जे ड्युरेशन आहे आपलं काळा बॅकग्राऊंड आहे त्याच्या लेवलपर्यंत याला करायचं आहे. लेवलपर्यंत झाल्याच्यानंतर आपलं काळा बॅकग्राऊंड आहे त्याच्या एंडिंग पॉईंटला यायचं आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला एक सेटिंगचं ऑप्शन दिसते, सेटिंगवर क्लिक करायचं आहे. खाली एडिटिंग नाव दिसते, तिथं क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप इथं याला 0.5 आणि 1च्या मध्यात घ्यायचं आहे आणि एकदम खाली तुम्हाला डिफॉल्ट पॅन आहे झूम मोड फॉर फोटो क्लिप, इथं फुल स्क्रीनवर क्लिक करून राईट करायचं आहे. नंतर तुम्हाला मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक झाल्याच्यानंतर डाउनलोडमध्ये जाऊन जे काही तुमच्यावाल्या इमेज असतील त्या सर्व इमेज इथे एका एकाने ॲड करून घ्यायचे आहेत चांगल्या. ठीक आहे, इमेज जरा जास्त घ्या, 5-6, कारण की आपल्याला लागते तर एवढ्या बस झाल्या. आता काय करायचं आहे, आता पहिली इमेज आपली कुठं मार्क पहिला कुठं आहे इथेशी आहे. ठीक आहे, पहिल्या मार्कला पहिली इमेज आपली चालू होऊन गेली. आता काय करायचं आहे, जे आपण काळा बॅकग्राऊंड घेतलं त्याला क्लिक करायचं आहे आणि कैचीवरती क्लिक करून घ्या. ट्रिम टू राईट ऑफ लेफ्ट करून घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर एक खालची पेन जी आहे त्याला सुद्धा क्लिक करायचं आहे. कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ लेफ्ट करून घ्यायचं आहे. पहिली जी आपल्यावाली इमेज आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला एक क्लिपग्राफी नावाचं ऑप्शन दिसते, क्लिपग्राफीमध्ये जायचं आहे. क्लिपग्राफीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक ग्राफिक डाउनलोड करावं लागेल, त्याचं नाव आहे डायनामिक. जेव्हा तुमच्या याच्यात नसेल तर एकदम खाली जाऊन गेट मोडचं ऑप्शन जाऊन मोबाईलचं नेट ऑन करून डाउनलोड करा. इथं 1 नंबर द्यायचा आहे. 1 नंबर दिल्यानंतर तुम्हाला इथं टायटल टेक्स्ट विचारतं. ठीक आहे, तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं काही नाही, इथं 2-3 असे स्पेस द्यायचे आहे. ठीक आहे, स्पेस दिल्याच्यानंतर राईट करायचं आहे.
ठीक आहे. राईट झाल्याच्यानंतर इकडं सुद्धा राईट करायचं आहे. आणि आता आपला दुसरा मार्क कुठे आहे, इथेशी आहे. ठीक आहे. मग जे आपण खालची PNG घेतली त्याला क्लिक करायचं आहे आणि कैशीवरती क्लिक करून जे पुढचा जे भाग आहे याला ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचा आहे. आणि आपली दुसरी इमेज आहे त्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा इथं क्लिपग्राफीमध्ये जायचं आहे. क्लिपग्राफीमध्ये गेल्याच्यानंतर डबल आपल्याला डायनामिकमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला 2 नंबर द्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा टायटल टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला 2-3 स्पेस द्यायची आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि याची जी ड्युरेशन आहे आपला पुढचा मार्क कोडपर्यंत आहे तिथपर्यंत याची ड्युरेशन घ्यायची आहे. आपला पुढचा मार्क त्या फोटोला क्लिक करून इथरो आहे पुढचा मार्क त्याची ड्युरेशन तिथरो घ्यायची आहे. घेऊन झाल्याच्या नंतर आता काय करायचं सांगतो. ठीक आहे. आता बघा हे मार्क खूप जवळ आहे. ठीक आहे. लई म्हणजे लई जवळ आहे तर मार्क हे. ओके तुम्ही बघू शकता. आणि हे जे फोटो या फोटोला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला क्लिपग्राफीमध्ये जायचं आहे. क्लिपग्राफीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक ग्राफिक डाउनलोड करावं लागेल. तिचं नाव आहे इन ॲनिमेशन. हेवाली जर तुमच्या ह्याच्यात नसेल तर एकदम खाली जाऊन गेट मगच्या ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईलचा नेट ऑन करून डाउनलोड करा. इथं तुम्हाला 1 नंबर द्यायचा आहे. 1 नंबर द्यायच्यानंतर राईट करायचं आहे. आणि ते दुसरा मार्क कोणीकडे आहे हे बघा इथं मार्क आहे. ठीक आहे. मग खालचा जे फोटो आहे त्याला कैचीवर क्लिक करूया ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचा आहे. घेतल्याच्यानंतर आपल्याला नवीन एक फोटो येईल उजव्या साईडला. त्या फोटोला सुद्धा इथं क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं क्लिपग्राफी नावाचं ऑप्शन दिसते. क्लिपग्राफीवरती क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं डबल एकदा इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि इथं तुम्हाला आता 2 नंबर द्यायचा आहे. 2 नंबर दिल्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि त्याच्या साईडलाच मार्क आहे. खूप जवळ मार्क आहे तिच्या. हो बघा इथंच कोणतरी मार्क आहे. ठीक आहे. इथं काय मग खालच्या फोटोला क्लिक करू. याला सुद्धा कैचीवर क्लिक करू. याला सुद्धा आपल्याला इथं ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचं आहे. थोडंसं असं पुढे घेऊया. इथून करूया ट्रिम टॉप प्लेट करून घेऊया. आणि आपला नवीनवाला फोटो आहे त्याला सुद्धा क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर जायचं आहे. क्लिपग्राफीवर गेल्याच्यानंतर डबल तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला इथं नंबर 3 द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि त्याच्यासुद्धा जी साईडचा मार्क आहे ती तशी आहे. थोडंसं असं याच्या पुढे यायचं आहे. त्या फोटोला क्लिक करून खायचीवर क्लिक करून या थोडंसं पुढे येऊन ट्रिम टॉप प्लेट करून राईट करून घ्यायचं आहे. आणि आपला जे नवीनवाला फोटो आहे त्याला सुद्धा क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीमध्ये जायचं आहे. डबल तुम्हाला इथं इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला आता इथं नंबर 4 द्यायचा आहे. आणि याचं जी मार्क कोटशी आहे आता याचा मार्क इकडं कोणी करतं या. ठीक आहे. इथेशी मार्क आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करूया ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. घेतल्याच्यानंतर नवीनवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर जायचं आहे. क्लिपग्राफीवर गेल्याच्यानंतर डबल एकदा इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि साईडचा मार्क इथेशी आहे. खालच्या फोटोला क्लिक करायचा आहे. कैचीवर क्लिक करू. याला सुद्धा इथे ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचा आहे. नवीनवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर जायचं आहे. पुन्हा आपल्याला डबल इथं इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर पुन्हा इथं तुम्हाला 7 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि साईडचा मार्क कुठेशी आहे इथेशी आहे. मग साईडच्या मार्कवर आल्यानंतर खालच्या फोटोला क्लिक करायचं आहे. कैचीवर क्लिक करू. याला ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. त्याच्यानंतर जे साईडचा नवीन फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. आणि क्लिपग्राफीवर जायचं आहे. क्लिपग्राफीवर गेल्याच्यानंतर तुम्हाला डबल एकदा इथं आता इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं ॲनिमेशन नंबर 8 द्यायचा आहे. 8 दिल्यानंतर याची जे ड्युरेशन आहे आपला पुढचा मार्क कोडपर्यंत आहे तिथं याची ड्युरेशन घ्यायची आहे. त्या फोटोला क्लिक करून इथरोगाची ड्युरेशन घेऊया कारण की आपला जे मार्क आहे ते इथपर्यंत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या साईडच्या फोटोला क्लिक करायचं आहे. साईडच्या फोटोला क्लिक झाल्यानंतर डबल एकदा आपल्याला क्लिपग्राफीवर जायचं आहे. पुन्हा तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तुम्हाला ॲनिमेशन नंबर आता इथं 9 द्यायचा आहे. 9 दिल्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा जे आपल्या याच्या साईडचा मार्क कुठेशी आहे इथंशी आहे. ठीक आहे. इथं आल्याच्यानंतर त्या खालच्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि कैचीवर क्लिक करून ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडचा जे नवीनवाला फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर जायचं आहे. डबल तुम्हाला इथं इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲनिमेशन नंबर 10 द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा जे साईडचा मार्क आहे ते इथपर्यंत आहे. कुठं इथं खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टॉप प्लेट करून घ्यायचं आहे. आता इथपर्यंतच मार्क आहे म्हणून जे आपले साईडचे फोटो आहे इथं डिलीट करून घ्यायचे आहेत उरलेले फोटो. ठीक आहे. असं काय झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपले फोटो कुठून चालू होते तिथं यायचं आहे. आपले फोटो इथून चालू होतं. ठीक आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं लेअरवर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे PNG आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करा. या चांगल्या प्रकारे असं पूर्ण स्क्रीनवर घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या साईडने एकदम खाली स्क्रोल डाऊन करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून इथं तुम्हाला स्क्रीनवर करायचं आहे. आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंगच्यावर एक ॲडजस्टमेंट नाव दिसते. ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. आणि याच्यासुद्धा एकदम खाली स्क्रोल डाऊन करून इथे हुई दिसते. याच्या हुईला इथं +72 वर घ्यायचं आहे. आणि याची जी ड्युरेशन राहते ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे.
पुन्हा त्याच पॉईंटवर यायचं आहे जिथून आपण आत्ता हे पेन घेतले तर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन आपण जी टेक्स्ट पेन जी घेतली होती त्या पेनजीला इथं वापस घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर याला एका कोणत्याच चांगल्या प्रकारे ॲड करायचं आहे आणि याचीसुद्धा जी ड्युरेशन राहते ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. शेवटपर्यंत झाल्याच्या नंतर आता तुम्हाला त्याच पॉईंटवर यायचं आहे, म्हणजे आपण हे पेन जी घेतली तिथं आता इथून हे मोठं फोटो कुठं पडतं आहे, हे एक मोठा फोटो आहे. ठीक आहे, या फोटोला क्लिक करायचं आहे, स्टार्टिंग बोर्डला यायचं आहे फोटोच्या. तुम्हाला इथं लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जाऊन इथं पांढऱ्या कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. जे आपण पांढऱ्या कलरचं घेतलेलं चांगल्या प्रकारे पूर्ण स्क्रीनवर करायचं आहे. इथं ओव्हरऑल ॲनिमेशन नाव तिथं क्लिक करून तुम्हाला इथं फ्लिकरवर करायचं आहे आणि बॅक यायचं आहे आणि एकदम खाली स्क्रोल डाऊन करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून तुम्हाला इथं ओव्हरले करायचं आहे. आणि याची जे ड्युरेशन आहे आपलं जे हे वाला फोटो आहे म्हणजे हे मोठावाला फोटो तिथपर्यंत याची ड्युरेशन घ्यायची आहे. मग त्या बॅकग्राऊंडला क्लिक करून पुढचा जे भाग आहे त्याला कैचीवर क्लिक करून ट्रिम ट्रायलो प्लेट करून घ्यायचं आहे. आणि याची सुद्धा जी हे आहे बघा इथून याची सुद्धा थोडी ड्युरेशन मोठी आहे या फोटोची. ठीक आहे, त्या फोटोला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जाऊन इथे पांढऱ्या कलरचं घ्यायचं आहे. याला सुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण स्क्रीनवर करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये जाऊन याला सुद्धा फ्लिकरमध्ये करायचं आहे आणि बॅक आल्यावर याची सुद्धा जी ब्लेंडिंग आहे ब्लेंडिंगला इथं ओव्हरले करायचं आहे. आणि याची सुद्धा जी ड्युरेशन आहे आपला जे वरचा फोटो आहे तिथपर्यंत त्याची ड्युरेशन घ्यायची आहे आणि पुढचा जे भाग आहे त्याला कैचीवर क्लिक करून ट्रिम टॉप प्लेट करून राईट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि इकडचे फोटो याची सुद्धा जी ड्युरेशन मोठी आहे या फोटोची. ठीक आहे, या फोटोच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. तुम्हाला इथं आल्याच्या नंतर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे, पुन्हा बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे. इथं एक पांढऱ्या कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. यालासुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण स्क्रीनवर करायचं आहे. याचीसुद्धा जी ओव्हरऑल ॲनिमेशन आहे याला फ्लिकरमध्ये करायचं आहे. आणि बॅक आल्यानंतर याचीसुद्धा जी ब्लेंडिंग आहे ब्लेंडिंगला सुद्धा इथं ओव्हरले करायचं आहे. आणि याचीसुद्धा जी ड्युरेशन आहे आपला जे वरचा फोटो आहे तिथपर्यंतच घ्यायची आहे. आणि बॅक घेऊन कैचीवरती क्लिक करून यालासुद्धा ट्रिम ट्राय टॉप प्लेट करून घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला एकदम चालू राहायचं आहे, म्हणजे काळं बॅकग्राऊंड आहे त्याच्यासुद्धा समोर. ठीक आहे, आल्याच्यानंतर तुम्हाला इथं लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे एक इफेक्ट आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करा. या चांगल्या प्रकारे असं पूर्ण स्क्रीनवर घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडने एकदम खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर तुम्हाला एक ब्लेंडिंग नावाचं एक ऑप्शन दिसते. ब्लेंडिंगवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्क्रीनवर करायचं आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा एकदम चालूवरच राहायचं आहे. एकदम चालूवर राहिल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे फुल स्क्रीन बॉर्डर आहे सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करा. खालच्या साईडला डब्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शनच्या पलीकडे पांढऱ्या कलरचा डबा दिसते तिथं क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. आणि याचीसुद्धा जी ब्लेंडिंग आहे एकदम खाली स्क्रोल डाऊन करून ब्लेंडिंगला इथे स्क्रीनमध्ये करायचं आहे आणि याची जी ड्युरेशन आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करायची आहे. तर असं का त्याच्यानंतर झालेला आहे व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघला लागली. तसा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करता अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर डेली मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि अनदर टेक्नॉलॉजीचे मराठीचे व्हिडिओ येत असतात. तर चला मग भेटूया